मित्रांनो, अनेक वेळा आपण असे पाहत असतो की एखाद्या व्यक्तीस स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी नसते, परंतु ती व्यक्ती त्या प्रॉपर्टीवर राहत असते आणि त्या व्यक्तीस त्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क नसतो. मग प्रॉपर्टीवर ताबा असेल तर त्याची मालकी मिळेल का, असा प्रश्न त्या व्यक्तीस निश्चितच पडत असतो. मग आता कब्जा असेल तर मालकी कशी मिळेल, त्याचप्रमाणे ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करण्यासाठी कोणकोणते पुरावे आवश्यक असतात, त्याचप्रमाणे ॲडव्हर्स पोझिशनची मागणी कोर्टासमोर मागण्यासाठी कोणत्या प्रकारचा दावा आपणास कोर्टामध्ये दाखल करावा लागतो, त्याचप्रमाणे या दाव्यामध्ये विशेषतः कोणती काळजी घेणे आवश्यक असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. ज्याबाबत आपण चर्चा करणार आहोत त्याबाबतची तरतूद आपल्याला लिमिटेशन ॲक्टमध्ये पाहण्यास मिळते. लिमिटेशन ॲक्टच्या कलम 27 तसेच आर्टिकल 64 आणि 65मध्ये ही तरतूद स्पष्टपणे नमूद आहे. होय, आपण ॲडव्हर्स पोझिशन म्हणजेच विरुद्ध कब्जाने मालकी हक्क याबाबत माहिती घेणार आहोत. कलम 27बद्दल आपण समजून घेण्यासाठी उदाहरण घेऊयात, कारण कायदेशीर व्याख्या समजण्यास थोडीशी अवघड वाटेल. समजून चालूयात की रमेशने सुरेशच्या प्रॉपर्टीवर मागील 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कब्जा केलेला असेल. 12 वर्षांपेक्षा जास्त त्या प्रॉपर्टीमध्ये वहिवाट असेल तर सुरेश त्याच्या जमिनीवरील मालकी हक्क मागू शकत नाही, कारण रमेशचा 12 वर्षांपासून त्या प्रॉपर्टीवर विरुद्ध मालकी हक्क आहे. मग सुरेश त्याचा मालकी हक्क गमावून बसतो आणि याचा फायदा होतो रमेशला, की ज्याचा 12 वर्षांपासून त्या प्रॉपर्टीवर कब्जा आहे. आता पाहूयात की ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करण्यासाठी कब्जेदार व्यक्तीस काय करावे लागते. यासाठी कब्जेदार व्यक्तीस हे सिद्ध करावे लागते की त्याचा कब्जा किंवा त्याची वहिवाट शांतीपूर्ण आहे, आणि शांतीपूर्ण म्हणजे त्याचा कब्जा किंवा वहिवाटीला मागील 12 वर्षांपासून कोणीही नाकारलेले नाही. मग 12 वर्षच का, तर कायद्यामध्ये खाजगी प्रॉपर्टीबाबत ही मुदत 12 वर्षांची घालून दिलेली आहे, तर सार्वजनिक म्हणजे सरकारी प्रॉपर्टीबाबत ही मुदत 30 वर्षांपर्यंतची आहे. त्याचप्रमाणे असा कब्जा सर्वज्ञात असला पाहिजे आणि तो भंग झालेला नसला पाहिजे. म्हणजे समजून चालूयात की रमेशने सुरेशच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला. 9-10 वर्षानंतर सुरेशने तो कब्जा काढून घेण्यासाठी रमेशला कायदेशीर नोटीस पाठवले किंवा त्या प्रकारची एखादी कायदेशीर कारवाई केली तर तो कब्जा खंडित झाला असे आपण म्हणतो. आणि मग रमेशने 9-10 वर्षांपासून केलेला कब्जा खंडित झाला की नव्याने कब्जाबाबत मुदत मोजावी लागते. म्हणून असा कब्जा सर्वज्ञात आणि अखंडित असणे गरजेचे असते. आता सर्वज्ञात म्हणजेच काय, तर सर्वांना अशा कब्जाबाबत माहिती असणे आवश्यक असते, परंतु सर्वात महत्त्वाचे असते की या कब्जाबाबत त्या जमिनीच्या मूळ मालकाला माहिती असणे आवश्यक असते. मग आता असाही प्रश्न आपणास पडतो की काय एखादी व्यक्ती ॲडव्हर्स पोझिशनच्या सिद्धांतानुसार दिवाणी न्यायालयात मालकी हक्क मागण्यासाठी दावा दाखल करू शकतो का, तर होय. आता एखाद्या व्यक्तीस ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारावर कब्जा केलेल्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क सांगायचा असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये मालकी हक्काचा जाहीर ठरावाचा दावा ती व्यक्ती दाखल करू शकते, की ज्याला इंग्लिशमध्ये सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ ओनरशिप असे म्हणतात. परंतु सन 2019 पूर्वी असा ॲडव्हर्स पोझिशनचा दावा किंवा असा ॲडव्हर्स पोझिशनने मालकी हक्काचा दावा दाखल करण्याचा अधिकार वादीस नव्हता. परंतु जर जमिनीचा मालक त्याची मालकी परत मिळवण्यासाठी कोर्टात दावा दाखल करत असेल तर प्रतिवादीस तसा मालकी हक्काच्या जाहीर ठरावाची मागणी त्याच दाव्यामध्ये प्रतिदावा म्हणजेच काउंटर क्लेम करून मागता येत होता. परंतु सन 2019 साली मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस अरुण मिश्रा यांनी एका दिवाणी अपिलामध्ये हे स्पष्ट केले की ॲडव्हर्स पोझिशनने कब्जा असलेली व्यक्ती त्या कब्जाच्या आधारावर दिवाणी कोर्टात डायरेक्ट दावा दाखल करू शकते. म्हणजे जी व्यक्ती दिवाणी कोर्टात ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारावर मालकी हक्कासाठी दिवाणी दावा दाखल करणार असेल ती व्यक्ती मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन उपयोग करू शकते. आता आपण हे देखील पाहूयात की जे व्यक्ती ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारावर मालकी हक्काचा दावा दाखल करणार असते त्या व्यक्तीने अशा दाव्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे, तसेच त्या व्यक्तीस कोर्टासमोर काय काय सिद्ध करावे लागेल. सर्वात प्रथम तर एक गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की जी व्यक्ती ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारावर असा मालकी हक्काचा दिवाणी दावा कोर्टासमोर दाखल करते त्या ॲडव्हर्स पोझिशन कोर्टासमोर सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या व्यक्तीची असते. आणखीन त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे जर एखादी व्यक्ती असा ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारावर मालकी हक्कासाठीचा दावा दाखल करत असेल तर त्या व्यक्तीने दाव्यामध्ये एक विशिष्ट तारीख नमूद करायची असते की ज्या तारखेपासूनच पुढे 12 वर्षे मोजली जातात. त्याचबरोबर त्या वादीस हे देखील सिद्ध करावे लागते की त्या व्यक्तीचा कब्जा
किंवा त्या वादीचा कब्जा 12 वर्षांपासून किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधीपासून आहे आणि त्या प्रॉपर्टीच्या मूळ मालकाने या 12 वर्षांमध्ये त्याच्या कब्जाला कधीही हरकत अडथळा केलेला नाही किंवा त्याप्रमाणे कायदेशीररित्या प्रयत्न देखील केलेला नाही। दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे वादीचा जो कब्जा आहे तो 12 वर्षांपासून आहे ही बाब सर्वज्ञात असावी, म्हणजे शेजारील व्यक्तींना देखील ही बाब माहिती असली पाहिजे। आता या सर्व बाबी जर कोर्टासमोर वादीने सिद्ध केल्या तर त्या वादीस मालकी हक्काने ती प्रॉपर्टी मिळून जाते, परंतु यापैकी एकही बाब ती व्यक्ती अथवा तो वादी सिद्ध करू शकला नाही तर मात्र त्या वादीस ती प्रॉपर्टी ॲडव्हर्स पोझिशनने मालकी हक्काने मिळणार नाही। आता यामधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असाही असतो की ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या पुराव्यांची आवश्यकता असते, कारण तुमची केस कोणत्या आधारावर तुम्ही दाखल केलेली आहे यापेक्षा महत्त्वाचे हे असते की तुम्ही तुमची केस कशी सिद्ध करता। ॲडव्हर्स पोझिशनच्या बाबतीमध्ये कागदोपत्री पुराव्यांचा विचार केला तर अनेक वकील साहेबांचे असे म्हणणे असते की ज्या प्रॉपर्टीवर असे ॲडव्हर्स पोझिशन आहे त्या प्रॉपर्टीच्या ठिकाणचे पत्त्याचे सरकारी ओळखपत्र जसे की मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल अशी कागदपत्रे असायला हवी की ज्याने आपले ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध होऊन जाईल। तर बघा या कागदपत्रांमधून हे तर सिद्ध होऊन जाईल की तुम्ही त्या पत्त्यावर राहत आहात किंवा तुमचा त्या प्रॉपर्टीवर कब्जा आहे, परंतु ॲडव्हर्स पोझिशनबाबत फक्त एवढा पुरावा पुरेसा नाही, कारण तुम्हाला फक्त तुमचा कब्जा सिद्ध करायचा नाही, तुम्हाला तुमचा कब्जा 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा आहे हे सिद्ध करायचे आहे। त्याचप्रमाणे आपणास कोर्टासमोर हे देखील सिद्ध करावे लागते की या 12 वर्षांमध्ये मूळ मालकाने कोणत्याही प्रकारे तुमच्या कब्जाला आज अखेर हरकत अडथळा केलेला नाही आणि ज्यावेळेस हा वादी याप्रमाणे सर्व शक्यतांच्या पलीकडे कोर्टासमोर पुराव्यानिशी सिद्ध करेल त्यावेळेस कोर्ट त्या वादीस ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारावर मालक घोषित करून त्या प्रॉपर्टीची मालकी वादीस देण्याबाबत आदेश करतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या प्रॉपर्टीवर कब्जा असेल तर मालकी मिळेल का या प्रश्नाचे उत्तर घेतलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।